ते म्हणतात ना, दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम करा, तुम्ही नोकरच राहू शकता, पण मालक नाही राहू शकत. शिक्षण झालं 11वी-12वी. त्यावेळेस तर माझं नो काजळ, नो लिपस्टिक, सिंपल होते मी एकदम. ते तर त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला. नाही म्हणजे तुमच्या घरच्यांनी दुसरीकडून पैसे ॲडजस्ट करून फी भरली तुमची. हां. घरच्यांची खूप सपोर्ट होते, पण बाहेरचे लोक होते ना, ते नाव ठेवीत होते. पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता त्यांना माझ्याकडून ऐकायचं होतं, की ही दीदी काय सांगणार आहे? एवढी आहे, पण त्याच्यात खूप टॅलेंट आहे. ती काय करू शकते पुढं? मेकअप केल्यानंतर मी त्यांचं बघायचे. कोणी काजळ लावतं, तर कोणी लिपस्टिक लावतं, कोणी हेअरस्टाईल घालीतं. तर मग मला त्याच्यापासून आवड निर्माण झाली. काय ती लिपस्टिक लावती, काय ती हेअरस्टाईल घालती, काय ती काजळ लावती, काय ती फॅशन, नुसती रोज जाती बाहेर. स्किनच्या बाबतीत असं आहे, की तुम्ही उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, पण तुमची स्किन केअर व्यवस्थित ठेवा. मॉइश्चरायझर असेल ना, ते आधी हाताला लावून बघायचं. स्किनला जे इफेक्ट जे करत असेल ते आपण तुमच्या आवडीनुसार मॉइश्चरायझर निवडावं आणि ते लावावं. सूट झालं पाहिजे ते तुमच्या चेहऱ्याला आणि हाताला. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो त्या स्पेशल कॉर्नरमारीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. सो आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांची स्टोरी तुम्हाला इन्स्पायर करून जाईल. आजचे जे आपले गेस्ट आहेत समृद्धी ताठे, या आहेत मेकअप आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट. सो यांच्याबद्दल सांगायचं झालं तर समृद्धी यांच्या आईबाबांनी दुसरीकडून पैसे उचलून दुसरीकडून कर्ज काढून समृद्धीताईंचं शिक्षण पूर्ण केलं आणि सगळे समृद्धी यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आणि ठरवलं की ही परिस्थिती आपल्याला बदलायची. नंतर त्यांनी कधीही मागे न बघता प्रचंड मेहनत केली आणि आज त्यांचं एक चांगलं नाव आहे. सो आपण समृद्धीसोबत त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या सगळ्या आत्तापर्यंतच्या जर्नीबद्दल, किंवा त्यांनी कोणकोणत्या अडचणी सामना केला त्याबद्दल, किंवा आईवडिलांनी कसा त्याग केला त्यांच्याकरता याबद्दल अशा खूप साऱ्या भावना आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करू नका, कारण का नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. सो हॅलो समृद्धी, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर जसं तुम्ही मला सांगितलं होतं त्यानुसार तुम्ही आधी खूप एकदम साध्या होत्या, म्हणजे लिपस्टिक पण नाही किंवा काजळ पण नाही. मग त्याच्यानंतर ब्युटिशियन होण्याचं हे कसं ट्रान्झिशन झालं? माझं ब्युटिशियनचं कारण हे होतं, की घरी कुणाचे फंक्शन असायचे. कुणी मैत्रिणीसोबत गेलं, की ते मेकअप करायच्या. मेकअप केल्यानंतर मी त्यांचं बघायचे. कोणी काजळ लावतं, तर कोणी लिपस्टिक लावतं, कोणी हेअरस्टाईल घालीतं. तर मग मला त्याच्यापासून आवड निर्माण झाली. तर मग मी एक माझा निर्णय असा होता, की मी त्याच्यामध्ये काम करू शकते का? तर असा निर्णय मी ठाम ठेवला होता माझ्या मनाशी. तर मग माझं शिक्षण झालं 11वी-12वी. त्यावेळेस तर माझं नो काजळ, नो लिपस्टिक, सिंपल होते मी एकदम. ते तर त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला. त्या कोरोनाच्या काळामध्ये माझं एफ-वाय, एस-वाय हे ऑनलाईनच झालं. शक्यतो एस-वायमध्ये ब्युटिशियनचे सरकारी संघामध्ये क्लासेस आलेले होते. त्या क्लासेसला मी माझ्या घरच्यांना मी आधी विचारलं, "मी करू का?" तर ते म्हणे, "अरे, हे आपलं काम नसते. हे दुसऱ्यांचे काम असते, नानींचे काम असते." म्हणलं, "ते करू नका देऊ, पण माझा मेकअप आर्टिस्ट करून द्या मला." मग ते म्हणले, "हो, जा," म्हणे, "देतो," म्हणे. "फी वगैरे नाही," म्हणे. मग आम्ही दुसऱ्याकडून घेऊन मग तुला देतो," म्हणे. मग आम्ही तिथं फी घेतली आणि सोनगावच्या ब्युटिशियन क्लासेससाठी मी तिथं गेले आणि माझा तो क्लासेस झाला. आणि त्यांची मी तर खूप आभारी आहे, की त्यांनी मला खूप सपोर्ट केला या बाबतीमध्ये. नाही म्हणजे तुमच्या घरच्यांनी दुसरीकडून पैसे ॲडजस्ट करून फी भरली तुमची, हां. किंवा मग हे पुढं पण मी एक तुमच्या आपल्या बोलण्यात झालं होतं की तुम्ही मेहंदीतून जे कमवायची ते सुद्धा तुम्ही नंतर पुढच्या ॲडव्हान्स याच्याकरता यूज केलं. ते पण सांगा ना की ते कसं होत गेलं? अ, मेहंदीचं असं होतं, की माझं ती पहिल्यापासून 8वी पासून कला होती माझ्या ह्याच्यामध्ये. तर मग आता हे ब्युटिशियन सरकारी क्लासेस झालेले होते आणि ज्यावेळेस माझं डी-वायला मी पी-यू-पी कॉलेजला मी ज्यावेळेस ॲडमिशन टाकलं होतं, त्यावेळेस तिथले शिक्षक, तिथले टीचर मला सगळे म्हणाले, "तुमचा खूप बिझनेस मोठा आहे. तुम्ही यातून खूप करिअर करा. तुमच्या आई नाव कमवा आणि तुम्ही खूप यशाच्या शिखरावर पोहोचताल." तर मी पण हा निश्चय निश्चय ठाम माझ्याशी होताच. कारण मी माझं सरकारी क्लासेस झालेलं होतं.
कारण मी त्या क्षेत्रामध्ये माझी आवड निर्माण झालीच होती क्लासेसमुळं. आणि मेहंदीची एक कलाच होती आणि मेहंदीसाठी माझ्या घरी क्लासेसला मुली यायच्या, पार्लरसाठी एक क्लासेसला मुली यायच्या. मी त्यांचे क्लासेस घ्यायचे. तर मी त्यांना पण तेच सांगायचे, की तुम्ही त्या क्षेत्रात मोठे व्हा. शिक्षण फक्त तुमच्यासाठी घेऊन ठेवा. कारण ते म्हणतात ना, की दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम करा, तुम्ही नोकरच राहू शकता, पण मालक नाही राहू शकत. अशी आहे गोष्ट. मग तुम्ही क्लासेस सुरू केले, बरोबर? आम्ही सोनगावमध्ये लेक्चर घेतले होते. घरी घेतले होते ब्युटिशियन्स. माझ्या. मग ते का बरं? कारण ब्युटिशियन म्हटलं शक्यतो बाहेरचे वगैरे कामं घेणं, लग्नातले वगैरे, तर मग क्लासेसकडे कसे मिळाले? क्लासेसचं असं एक ठाम होता, की जे मनाशी हे होतं ते माझ्या. क्लास तर शिकवाय. करायचं, शिकवायचं आणि त्यातून पैसे कमवायचे आणि असं एक बिझनेस, की आपल्या स्वतःचं आपलं हे मोठं करायचं, नाव मोठं करायचं. आणि शिक्षण कसं आहे, शिक्षण हे माझ्यासाठी मी घेऊन ठेवलेलं होतं. तर तुमच्या घरी आता तुम्ही जर सांगितलं मला, की तुमच्या 5 आजोबांची तुमची फॅमिली आहे मोठी. तर मग त्यावेळेस घरून काय सपोर्ट मिळाला किंवा काही प्रॉब्लेम आले काही? घरून भरपूर सपोर्ट होता. माझं 5 आजोबांचं एकत्र कुटुंब आहे आणि जॉइंट फॅमिली आहे. ते मला रोज कायम म्हणायचे, "तुम्ही खूप मोठे, तुम्ही खूप मोठे. अ, तुम्ही व्ही-आय-पीसाठी बाहेर गेलेले आहे." म्हणे. त्या नगरच्या मॅडमने आमचा सत्कार केलेला होता त्या टायमिंगला. तर ते म्हणे, "तू ब्युटिशियनचे सगळं करू शकते." म्हणे. "तू एकदम टॅलेंट आहे तुझ्यात. एकदम ब्युटिशियन म्हणे, प्रोफेशनल म्हणे तू, करू शकते." म्हणे. तर असं एक होतं की आमच्या घरामध्ये की घरच्यांची खूप सपोर्ट होते. पण बाहेरचे लोक होते ना, ते नाव ठेवीत होते. पण मी त्यांच्याकडे लक्ष न देता तर प्रोफेशनल मास्टर क्लास माझं लून इथे झाला नक्षत्र ब्युटी सलूनमध्ये. तर फक्त माझा तो मेकअप आर्टिस्टचाच क्लास झाला. त्याची तिथले टीचर मला म्हणायचे की "तू लक्ष देऊ नको. त्यांच्याकडे लक्ष दूर कर. तू अजून खूप पुढे जाणार आहे." आणि अ, नगरचे आमचे ते सर आहेत. त्यांनी माझी मुलाखत घेतलेली होती. ब्युटिशियनबद्दलचीच. पण मग मी तिथली ती मुलाखत घेतली, पण त्यांनी ती थोडीशी अर्धीच घेतली. पण मग त्यांना माझ्याकडून ऐकायचं होतं, की ही दीदी काय सांगणार आहे? एवढी-एवढी आहे, पण त्याच्यात खूप टॅलेंट आहे. ती काय करू शकते पुढं? असं. त्यांनी मग असं बोलवलं, सत्कार-बित्कार केला आणि मी आले घरी आणि माझ्यासाठी सर्व माझी जॉइंट फॅमिली, माझे फॅमिलीज रडले. "का दे तू खूप मोठी म्हणे असं म्हणजे त्यांना व्हिडिओ पाहून सुद्धा तो हे झालं नाही का, आनंद झाला. तर असे आत्या माझे गाडळकर फॅमिली, निलेश गाडळकर आणि कृतिका गाडळकर, मंगल गाडळकर आणि उद्योग समूहाचे संचालक आहे ते आमचे. ते खूप मला सपोर्ट करतात. तुला जर काही पैसे पडले तर आम्ही देतो म्हणे. म्हणून मी त्या यशाची शिखरावर पोहोचले. ते मगाशी म्हणाले, की बाहेरच्या लोकांनी काही तुम्हाला कम्युनिकेट वगैरे केलं. तर तसं एक्झाम्पल सांगू शकता एखादं किंवा आठवतंय की असं? मी आता कुणाचे नावं तर नाही ते घेत. नावं नका घेऊ पण. पण मग होते काय ती लिपस्टिक लावती, काय ती हेअरस्टाईल घालती, काय ती काजळ लावती, काय ती फॅशन नुसती फॅशन, नुसती रोज-रोज जाती बाहेर. काय आहे रे? असं का? तसं का? पण मी लक्ष नाही दिलं त्या गोष्टींवरती. वाह! हाती जलते कुत्ते भोगते एवढंच आहे. आपल्याला आपलं चालू द्यायचं, बाकीच्यांचं काय आपल्याला घेणं नसतं. तुमच्या मते सक्सेसचे डेफिनेशन काय? तुम्ही म्हणजे खर्चासाठी नाही का दुसऱ्याच्या घरी जाऊन क्लासेस सुद्धा घेतले तर मग हो, ते तुमचं? घेतले. हो, घेतले. त्यावेळेस माझ्या आईला बेड रेस्ट होता आणि त्या टायमिंगला जॉइनमधून आम्ही नेमकंच असं बाहेर निघालेलो होतो आणि त्यावेळेस जरा थोडासा प्रॉब्लेम होतोच. सगळ्यांचाच होतो. तसं आपलं तसंच झालं होतं सेम माझंच. आणि त्यासाठी क्लासेस घेतले, पार्लरचे क्लासेस घेतले, मेहंदीचे पण क्लासेस घेतले आणि इतरांशी कॉन्टॅक्ट पण केले. कोणी असेल तर माझ्या नंबरवरती फोन करा आणि डायरेक्ट घरी होणार आहे क्लासेस. तुम्ही डायरेक्ट या लोकेशनवर घरी या. आणि त्यांची फी घेतली, क्लासेस घेतले, शिकवलं. त्यांना खूप छान वाटलं आणि त्यातून मला पैसे भेटले. काही आईच्या लागणाऱ्या खर्चासाठी पण मी घातले आणि काही वडिलांनी पण घातले. माझ्या कुटुंबाने पण घातले. कारण माझ्या आईला पूर्णपणे बेड रेस्ट होता. की 1 ते 1 वर्ष, 1-1.5 वर्ष. पण आता माझी आई क्लिअर झाली. एक असा अनुभव आहे का किंवा कस्टमर्स बाबतीत किंवा स्टुडंट बाबतीत की जसं तुम्ही सांगू शकता ते एक असतं लक्षात आपल्या एक ते मोमेंट असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. आता माझ्या स्टुडंट तर म्हणतात, की "मॅडम तुम्ही शिकवा. आम्ही तुमच्याकडे येतो क्लासेसला. तुम्ही भाग खूप छान शिकवता आणि तुमचं एकच म्हणणं असतं, की तुमच्या स्वतःचा काहीतरी करियर घडवा
आणि फक्त तुमचं शिक्षण तुमच्यासाठी ठेवा. स्वतःचा बिझनेस कधी वाया जात नाही. हातची कला कधी वाया जात नाही. ही करेक्ट पॉइंट. तर मग तुम्हाला काही अवॉर्ड्स पण भेटलेले किंवा तुम्ही व्ही-आय-पी गेस्टमध्ये सुद्धा गेलेले खूप ठिकाणी. तर मग त्यामध्ये सांगा ना कोणकोणते अवॉर्ड भेटलेले? मला नक्षत्र ब्युटी झोनमधून एक अवॉर्ड भेटलेलं आहे. सरला लोखंडे त्यांच्याकडून एक अवॉर्ड भेटलेलं आहे. नगरच्या ठिकाणी मी गेले होते. तिथं पण मला अवॉर्ड भेटलेला आहे. जास्मिन शेख या नावाने. आणि माझ्या आईला पण माझ्यामुळं अवॉर्ड भेटलेला आहे उत्कृष्ट आईने. कारण आई-वडिलांनी मला शिकवलं होतं. त्यापासून जास्मिन शेखने एक गौरव पुरस्कार म्हणून माझ्या आईचा सत्कार केलेला आहे. आणि फॅशन शोमध्ये मी ना भाग घेतला होता. त्यासाठी मग माझा नंबर आला होता. त्यात पण मला अवॉर्ड भेटलेला आहे. कसं वाटतं जेव्हा आणि पहिला व्ही-आय-पी अवॉर्ड भेटला तेव्हा? आणि व्ही-आय-पी गेस्टसाठी पण मी बाहेर गेलते. पण त्यांनी सांगितलं होतं, की "तुम्हाला व्ही-आय-पी गेस्ट आहे, तुम्ही येताल का?" पण माझी आणि त्याची काही एवढी ओळख नव्हती, काय नव्हती. त्यांनी माझा Instaवरून, आयडीवरून नंबर घेतला होता. त्यांनी कॉल करून मग मला सांगितलं होतं, का "तुम्ही या नगर या ठिकाणी." मग आम्ही गेलो होतो. तर मग आता व्ही-आय-पी गेस्ट म्हणजे नेमकं कुठे-कुठे गेले तुम्ही थोडं सांगू शकाल किंवा काय कार्यक्रम होता किंवा काय तर असं शक्यतो आर्टिस्टचाच कार्यक्रम असतो. राज्य फॅशन शो, आर्टिस्टचाच कार्यक्रम असतो, मेकअप शो. म्हणजे पहिला अवॉर्ड भेटला होता फर्स्ट टाईम तेव्हा कसं वाटलं होतं की पहिल्या आवडमध्ये घरचे होते बरोबर काय? नाही, मी एकटीच गेले होते. कारण माझ्या वडिलांना बागायतीमुळे जमलेच नाही. पप्पांना पण आमंत्रित केलेलंच होतं. मला एक सांगा ना आता की या सगळ्या गोष्टी तुम्ही कॉलेज सांभाळून केल्या. मेहंदी काढणं म्हणा किंवा मेकअप करणं, ब्युटिशियन होणं. हे सगळं टाईम मॅनेजमेंट कसं करत गेला? कारण अवघड आहे. माझं टायमिंग असं होतं, की सकाळी 8:00ला कॉलेज राहायचं. सकाळचं काम आवरून मम्मीला बेड रेस्ट असल्यामुळं सकाळचं काम आवरून माझा डबा करून जायची मी कॉलेजला. वडील माझे नेऊन सोडवायचे आणि कॉलेज करायचं. तिथून आले का अभ्यास करायचा. अभ्यास झाला की जर्नल वगैरे असतंच. ते आणि परत स्वयंपाक करायचा आई-वडिलांसाठी आणि मग परत माझं जे रोजचं रुटीन आहे, ती माझी कामं मी करायची. हे सगळं सांभाळून करणं अवघड गेलं. खरं सांगतो अवघड आहे. की मला माहिती आणि आहे की कधी-कधी मला 11 वाजायचे, कधी 12 वाजायचे, कधी 1 वाजायचा. अभ्यास खूप असायचा. त्या कधी 11 का 12. नाहीतर मी माझं ब्युटिशियनचं रुटीन चालू ठेवायचे. पण मग तुमचं बॅकग्राऊंड पण सांगा. त्याच्यामुळे तुम्ही कुठं असता? काय करता? किंवा कुठं सर्व्हिस प्रोव्हाईड करता? काय-काय सर्व्हिस प्रोव्हाईड करता? हे सगळं सांगा आता. मी आता संभवमध्येच राहते. मी माझं कॉलरला असते, संगममध्ये असते, सातारमध्ये, धानोरे, अ, परत निमगाव-जाळी, लोणी, कोल्हार हे सगळ्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाईड करता. आणि शिर्डीपर्यंत तुम्ही कॉलेजला कुठं लोणीला होता? कॉलेज लोणीला असायचं माझं. कॉलेज. तर मग कसं होतं की आता तुमच्या आईनं सुद्धा बेड रेस्ट होती. त्यानंतर तुम्ही सगळं काम सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या. तर मग स्पिरिच्युअली असं काही मदत झाली? आईला बेड रेस्ट असायचा आणि त्यासाठी माझी महादेवाची सेवा चालू असायची. सकाळ, संध्याकाळ आरतीला जाणे, एक घरी येणे, घरची पूजा करायची आणि पशुप्रती व्रतमध्ये पण मी पूजा केली. 5 सोमवार केले. देवाला महादेवाला प्रसाद दिला. आई बरी होऊ दे आणि एकदम अशी लगेच ती अशी थोडीशी का होईना ती काम करू लागली तरी मला काही अडचण नाही. पण मग बोलू जरी लागली माझ्यासोबत, हसू जरी लागली, बसली तरी मला तरी आनंद आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी मी पशुपती व्रत करायचे, महादेवाची खूप सेवा आहे आणि मी मंत्र जप करायचे. या सगळ्यांनी कशी मेंटली मदत केली तुम्हाला? बाकीचे माझे कुटुंब आहे, माझा सहपरिवार आहे, हे माझ्याकडे यायच्या, की तुला मॅनेजमेंट कधी होत जर नसेल, तर आम्ही स्वयंपाक करून, आम्ही मॅनेजमेंट करू. तुम्हाला जे ऑर्डर असेल, तर तुम्ही जात जा आणि तुम्हाला पूजा असली, तर तुम्ही जात जा. आम्ही करू घरचं, असं सांगायचे ते. तर मग आता तुम्ही ब्युटिशियन आहात. तर हिवाळा आलेला आहे, बरोबर? तर मग सगळ्यांना मोठे प्रॉब्लेम की स्किन आणि हेअरचा प्रॉब्लेम सगळ्यांना होतो. मग त्याच्यावर काही प्रश्न आपण काढले आहे की त्याच्यावर जाऊ आपण, की सगळ्यात बेसिक समस्या काय येतात हिवाळ्यामध्ये स्किनच्या बाबतीत किंवा हेअरच्या बाबतीत? आधी स्किनच्या बाबतीत घेऊन चालू आपण, मग हेअरकडे जाऊ. स्किनच्या बाबतीत असं आहे, की तुम्ही उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, पण तुमची स्किन केअर व्यवस्थित ठेवा. नाईटला फक्त तुम्ही नाईट क्रीम लावा. सकाळी उठल्यावर त्याची फ्रेश तोंड धुवून टाका. त्याच्यानंतर दिवसभर खाण्यापिण्यात तुमच्या नाही का बदल करा. भाजीपाले खा, फळं खा. व्यवस्थित चेहरा राहील तुमचा आणि डोळ्याखाली काळे डाग असतील, सर्कल असतील, पिंपल्स येणार नाही आणि काळे डाग आहे ते येणार नाही. तर मग आता मॉइश्चरायझरचं खूप जास्त आपण ऐकतो आजकाल, की मग मॉइश्चरायझर कसं घ्यावं? म्हणजे कसं वापरावं, कोणतं घ्यावं किंवा काही असे पॅरामीटर्स आहेत किंवा ते कसं लावावं?
योग्य वेळ कोणती असते? रात्री, सकाळी काय कसा करायचा? आता मॉइश्चरायझरचं आता Nivea झालं, ऑलिव्ह झालं. हां, बाकीचे जे असतील ते मॉइश्चरायझर असेल ना, ते आधी हाताला लावून बघायचं, की ती ड्राय स्किनलाच लावून बघायचं, की ती ऑइली आहे, की ती ड्राय आहे. आधी हाताला लावून बघायचं. ते आपल्या स्किनला जे इफेक्ट जे करत असेल, ते आपण तुमच्या आवडीनुसार मॉइश्चरायझर निवडावं आणि ते लावावं. सूट झालं. सूट झालं पाहिजे ते तुमच्या चेहऱ्याला आणि हाताला. मग ते टायमिंग कसा असतो? कधी दिवसभरात? दिवसभर तर नाही लावू, कारण तुम्ही दिवसभर बाहेर जाता आणि शक्यतो नाईटलाच लावायचं आणि किंवा तुम्ही एक झोप रात्रभर जर झोप झाली, तर सकाळपर्यंत तुमचा चेहरा खुलून दिसेल. समजा आता ओठ खूप फाटतात तेव्हा हिवाळ्यामध्ये. मग त्याच्यावर काय करता येऊ शकतं? आता आहेत काही लिप बाल्म वगैरे, तर मग नॅचरली काय उपाय आहेत? नैसर्गिक उपाय हा असा आहे, घरगुती उपाय, की दुधाची साय लावणे. हा घरगुती उपाय आहे आणि जेणेकरून ती स्किन फाटणार नाही. हा नैसर्गिक बेस्ट उपाय आहे. हा एक वेगळा प्रश्न आहे, की आता कसं होतं सनस्क्रीन आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो. तर मग काही जण हे म्हणतात, की हिवाळ्यात वापरू नका किंवा वापरा. याच्यावर तुमचं काय टेक? हिवाळ्यात तर थंड हवामान असतं. हिवाळ्यात वापरू नये. पण शक्यतो उन्हाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं सनस्क्रीन हे उन्हाळ्यातच लावावे. तर मग थोडं तुमचं एक स्पेशालिटी, की तुम्ही मेकअप करता तर बरोबर. तर मग मेकअप आणि त्वचेचा कोरडेपणा हा हिवाळ्यात प्रॉब्लेम होतो. तर मग ते राहतं का मेकअप नीट किंवा त्याच्याकरता काय केलं? नाही, त्याच्याकरता फेशियल, क्लीनअप हे करणं गरजेचंच आहे. कारण ते क्लीन झाल्याशिवाय तुम्हाला मेकअप करता येणार नाही आणि जर तसंच जर मेकअप केला, तुमचा पूर्ण मेकअप हा हां, मग ते दिसतो आणि त्याच्यासाठी मग क्लीनअप, वॅक्स असं काय असेल फेशियल ते करावं लागतं आणि चेहरा तुमचा क्लीन झाला, की मग मेकअप कोरडेपणा गेला पाहिजे आधी त्याच्यात. तुमचे सगळे काळे डाग सगळे निघून जातील आणि मेकअप केल्यावर अजून खुलून दिसाल. तर मग आता केसाबद्दल सांगा. केसाबद्दल काय होणार मेजर हिवाळ्यामध्ये? आता हिवाळ्यात बघा हिवाळ्यात चाललेले बाकी त्याचे भरपूर ऋतू आहेत. पण आपण आत्ता चालू आहे हिवाळा, तर मग त्याच्याबद्दल बोलू आपण. तर हिवाळ्यात अ, गरम गार पाणी, लई गरम पण नाही, लई गार बी पाणी नाही आणि मीडियम प्रमाणात पाणी घ्यायचं बकेटमध्ये. तर आणि त्याच्या अगोदर तेलाने मसाज करायची केसांची. म्हणजे ते केस तुटणार नाही वगैरे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुवावे. हेड अँड शोल्डरनी शॅम्पूने धुवायचे. कारण हेड अँड शोल्डर हा प्रत्येकजण हे वापरत असते. कॉमन झालेलं आहे ते. ते वापरलं की मग परत तुम्ही तेल लावलं तर तुमच्या केसांची गळती होणार नाही, कोंडा होणार नाही आणि मजबूत राहणार केस मग आता काही जण काय म्हणतात, की अंघोळ केल्यानंतर डोक्याला तेल लावू नये का लावावं? का काही जण म्हणतात, की तेलाने कोंडावू शकतो. शक्यतो आहे ना, तर अंघोळ झाल्यावर आहे ना केसांना तेल लावावे. तुम्ही रेग्युलर केस विचरत जर असला तसं तर तुमचे केस आहे ना डायरेक्ट तुटतील आणि काहींना ते काहींना असं उंदरे फुटतात बघा केसांना. हां, ते पण फुटायची शक्यता बंद होईल त्याच्यासाठी तेल लावायचं. आणि तुम्ही खोबऱ्याचं तेल असो किंवा एक दुसरं ऑइल असलं तरी चालेल. पण मग मजबूत राहण्याचे रेग्युलर रूटीन चालू ते ठेवायचं. मगाशी म्हणले, की अंघोळीच्या आधी तेल लावतो. मग आदल्या रात्री? आदल्या रात्री ठेवलं तरी चालेल. कारण त्याचं मशाचं होऊन केसांना मजबूतपणा येईल ना. तर मग आता गरम पाण्याने खूप जण काय थंडीमुळे खूप गरम पाण्याने धुतात केस. त्याचा काही प्रॉब्लेम होतो? होतो. कारण केस गळतात डायरेक्ट आणि आपली स्किन ही डोक्याची पातळ असते आणि कोंडा होण्याची शक्यता असते. खूप केस गळतील. मग गरम पाणी शक्यतो गरम पाणी जास्त घ्यायचं. आणि ते पण चेहरा तुम्ही तोंड धुताय, तर मग ती सुद्धा जास्त गरम पाणी घेऊ नये का काय? मीडियम घ्यायचं. गार आणि गरम दोन्ही मीडियमच घ्यायचं. मग मला तुमच्याकडून एक काय सल्ला येईल सगळ्या मुलींना, की आता नवीन काही ते करायचं म्हणून राहिले. नवीन मुलींना सल्ला असा आहे, की तुम्ही खूप मोठे व्हा आणि जे तुम्हाला सर शिकवतील, जे टीचर असतील, जे शिक्षक मॅडम असतील, त्यांच्याकडून खूप काहीतरी ज्ञान घ्या आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचा. ब्युटीशियन क्षेत्रामध्ये विचार केला कोणाला येत असेल तर मग त्यांच्याकरता काय सांगाल? तुम्ही स्वतःच्या क्षेत्रामध्ये सुरुवात करा आणि त्यातून तुम्हाला आणि तुमच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे ते निवडा. ते निवडल्यानंतर तुम्हाला काय आवडीनुसार आहे ते तुम्ही तुमचे दुसरे सर असतील, मॅडम असतील किंवा सहकुटुंब, सहपरिवार असेल त्यांच्याकडून थोडंसं तुम्ही ज्ञान घ्या आणि मग यशाकडे जा. तर काका तुमचं पण स्वागत आहे स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर तुम्ही स्वतःसुद्धा 10वी पास आहात बरोबर. पण तुम्ही तुमच्या मुलीला इतकं शिकवलं कारण आजकाल नाही शिकवत बरंच आहे ना, बरोबर की नाही? काय सांगाल तुम्ही कसं सपोर्ट केलं तिला? माझी इच्छाच होती मुलीला शिकवायचं. माझी सुरुवातीला परिस्थिती नसून
मी मुलीला दुसरीकडून का होईना, पैसे घेऊन का होईना मुलीला शिकवलं आणि त्याच्यात तिनं पार्लरचा कोर्स केला. कोर्स करायचाच होता तिला. पण ती मला म्हणे, "कोर्स करायचा." म्हणलं, "कर." पण माझ्याकडे भांडवल नव्हतं. मी तिला काय म्हणलं, सुरुवातीला भांडवल आपल्याकडं नाहीये, सध्या काय करू नको. ती काय म्हणे, "मी करते कसं तरी ॲडजस्ट." तर मग असंच बहिणीकडून वगैरे तिनं पैसे घेतले तिनं स्वतः आणि तिनं तिचं ते पार्लरचा कोर्स चालू ठेवला आणि पूर्ण तिचं मेकअप पार्टीचा असं काय कोर्स चालू केला पुढं तिनं सरकारीमधून आणि तिला ते अवॉर्ड भेटले. मग सगळ्यांना इच्छुकता वाटली. हे काहीतरी करण्यासारखं आहे. बरोबर आहे. मग तिला सुरुवातीला एक भेटला 2 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर ह्या 1 वर्षी 25 मध्ये दुसरा भेटला. आम्ही पाहिले की शिकलेले लोक सुद्धा लोक मुलींना शिकवत नाही. एवढी मेहनत करून तिला शिकवले. तर काय वाटतं ती आता एवढ्या स्टेजला गेली, एवढ्या मोठ्या लेव्हलला गेली? मला त्याच्यातलं नॉलेज होतंच. शिक्षणानं काय होतंय? बरोबर. खूप नॉलेज होतं. शिक्षणामधलं खूप नॉलेज होतं. म्हणजे मला सुद्धा वाटत मी शिकावं. घरची त्यावेळेस काय होतं, घरची आपली परिस्थिती. परिस्थिती म्हणजे परिस्थिती आमची चांगलीच होती मुळात. दमदारच परिस्थिती आहे. गंमत काय झाली, द्राक्षाची बाग असायची. द्राक्षाच्या बागांमुळं इकडे वेळ भेटत नव्हता आणि दूध चालू होतं 100-150 लिटर. त्याच्यामुळं या गोष्टीकडे आपल्याला अभ्यासाला वेळ नव्हता भेटत आणि घरातून असं कोणी सांगणारं नव्हतं बुवा. सांगणारा माणूस पाहिजे बुवा, पुढे शिकल्यानं काय होतं, काय केलं पाहिजे. बरं तुमच्या पालकांना काय संदेश राहील? पालकांना माझा असा संदेश आहे, मुलींना ज्याच्यात इच्छा आहे शिकायची, हं. ती खुशाल मी तर म्हणतो करावंच तिची इच्छा पुरी. करू द्यायला पाहिजे. हां, ती पूर्ण झालीच पाहिजे. हां. ते असे पालक असल्यावरच मुली पुढे जातात. बरोबर आहे की नाही? तर थँक सो मच तुम्ही इथं आलात आणि आम्हाला टाईम दिलात आणि आमच्याकडून चॅनलकडून तुमच्याकडे छोटीशी आठवण भेटेल. तुमच्याकडे आमची आठवण राहावी. प्लीज. थँक सो मच. थँक सो मच. स्पेशल कॉर्नर यांनी मला इथं येण्याची संधी दिली आणि बोलण्याची संधी दिली. त्यामुळं मी त्यांची खूप आभारी आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुम्ही तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचं कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि मला तुमचे विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका नवीन एपिसोड एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड एंड. बाय.